जुन्नर तालुक्यात काळवाडी या ठिकाणी असणाऱ्या पिरसाई पतसंस्थेने यंदाच्या वर्षी सभासदांची दिवाळी गोड केली आहे। सभासदांना चक्क 14% डिव्हिडंड पतसंस्थेने वाटप केला आहे। त्यासोबतच दिवाळीच्या निमित्तानं 5 लिटरचा तेलाचा डबा देखील पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांना देण्यात आला आहे। नुकतीच संस्थेची एक टोलेजंग इमारत उभी राहिली। या इमारतीत यंदा पहिल्याच वर्षी संस्थेची वार्षिक सभा संपन्न झाली। या वार्षिक सभेमध्ये सभासदांची दिवाळी गोड करण्यासाठी 14% लाभांश जो पंचक्रोशीत कोणत्याही पतसंस्थेने आजवर दिलेला नाही इतका भरघोस डिव्हिडंड सभासदांना देण्यात आला आहे। त्यासोबतच दिवाळीच्या निमित्तानं सभासदांना 5 लिटरच्या तेल डब्याचं तसेच पिरसाई पतसंस्थेच्या पिशवीचं देखील वाटप करण्यात आले। दरवर्षी पिरसाई पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांची दिवाळी गोड केली जाते। यंदा मात्र 14% डिव्हिडंड देऊन संस्थेनं त्यात भर घातलेली पाहायला मिळाली। संस्थेचे चेअरमन एकनाथ बेल्हेकर तसेच सर्व संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी वर्ग यांनी यावेळी आनंद व्यक्त केला। संस्थेची आर्थिक परिस्थिती, संस्थेने सभासदांना इतका भरघोस डिव्हिडंड दिलाय, त्यामुळे संस्थेचं कर्ज वाटप, संस्थेच्या ठेवी ह्या नेमक्या कशा आहेत, संस्थेची आर्थिक परिस्थिती नेमकी कशी आहे, या सगळ्या संदर्भात आम्ही पतसंस्थेचे चेअरमन एकनाथ बेल्हेकर यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्याशी चर्चा केली। ते नेमकं या संदर्भात काय सांगतायत ते ऐकूयात। पहा.com साठी काळवाडी। चेअरमन साहेब नमस्कार। नमस्कार। पिरसाई पतसंस्थेमध्ये आता आपण बसलोय। पिरसाई पतसंस्थेचे तुम्ही चेअरमन आहात। वार्षिक सभा नुकतीच संपन्न झाली। काय यंदाची दिवाळी सभासदांना कशा पद्धतीने जाणार आहे? आता आमची 25 तारखेला वार्षिक सर्वसाधारण सभा झाली। वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सभासदांची दिवाळी गोड हो यासाठी आमच्या संस्थेने सर्व सभासदांना खुश करण्यासाठी 14% डिव्हिडंडचं वाटप केलेले आहे। त्याचप्रमाणे दिवाळी गोड होण्यासाठी दिवाळी भेटवस्तू स्वरूपात आपण 5 लिटरचं कॅन द्यायचं असं सर्वानुमते कबूल केले किंवा मान्य केले। आता 14% डिव्हिडंड म्हणजे तशी मोठी अमाऊंट आहे। 14% डिव्हिडंड जवळपासच्या इतर संस्थांचा जर आढावा जर घेतला तर सर्वात जास्त 14% डिव्हिडंड देणारी आपली संस्था आहे। आता इतका मोठा डिव्हिडंड संस्था देते तर संस्थेची आर्थिक परिस्थिती नेमकी आता कशी आहे? संस्थेची आर्थिक परिस्थिती 16वर चांगल्या स्वरूपाची आहे, त्याच्यामुळेच आपल्याला हा 14% डिव्हिडंड देता आला। आपली कशी कर्ज वाटप किती किंवा काय? कर्ज वाटप आपलं सध्याचं जे आहे तर 2,66,92,501 कर्ज दिलेले आहे आणि वसूल कर्ज 2,30,000 2,30,02,826 रुपये आपण कर्ज वाटप केलेलं आहे। आणि पिरसाई पतसंस्थेमध्ये म्हणजे आपले हे जे गाव आहे, मुंबईकर पुणेकर मंडळी मोठ्या प्रमाणावर इथं आहेत। ठेवी ठेवण्याचं प्रमाण आपल्याकडे जास्त आहे। तर साधारणतः इतर पाठीमागच्या वर्षाची तुलना करता आज आपल्या संस्थेची भव्य दिव्य अशा स्वरूपाची इमारत झालेली आहे। इमारत म्हणण्यापेक्षा स्वतःची जागा आणि स्वतःच्या सभासदांची सर्वांची इमारत झाल्यामुळे संस्थेचा व्याप मोठा किंवा संस्थेची भारदस्त वस्तू, संस्थेचा भक्कम पाया ह्या दृष्टिकोनातून सभासदांचा संस्थेकडे पाहण्याचा कल वाढलेला आहे आणि संस्थाकडं सभासदांच्या भरपूर ठेवी आता येण्याच्या स्थितीत आहे आणि येत आहे। पाठीमागल्या वर्षी आपले 4 कोटीच्या ठेवी होत्या, चालू वर्षी आपण 5.5 कोटीचा टप्पा ओलांडलाय आणि 5 कोटीचं आमचा एक अंदाज आहे का या 2 ते 3 महिन्यामध्ये 5 कोटीपर्यंत आपलं टार्गेट पूर्ण होईल। म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली, आर्थिक परिस्थिती सर्वात एकदम उत्तम आहे आणि सर्वात महत्वाचं सभासदांकडून ठेवी गोळा करणं आणि सभासदांना कर्ज वाटप करणं हा संस्थेचा उद्देश नसून सभासदांचं हित जोपासणं हा संस्थेचा मूळ उद्देश आहे। खरं तर सभासदांना तुम्ही आता डिव्हिडंड दिलाय किंवा तेलाचा डबा देतोय, आपण खुश केले सभासदांना। दिवाळी पुढ्यात आलेली आहे, काय शुभेच्छा सभासदांना? दिवाळी सर्वांची गोड व्हावा हीच आमची शुभेच्छा। सभासदांनी आजपर्यंत संस्थेवर जो विश्वास दाखवलाय असाच यापुढेही सभासदांनी सर्वांनी विश्वास संस्थेवर दाखवावा हीच दिवाळीच्या शुभेच्छा।